नमस्कार शेतकरी मित्रांनो, 26 जानेवारीच्या सर्व शेतकरी मित्रांना हार्दिक शुभेच्छा. शेतकरी मित्रांनो, आपण थंबनेलवरती बघितलं असेल की 26 जानेवारीमुळे बाजारभाव हे खाली खाली घसरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मग कशा पद्धतीने बाजारभाव घसरलेत, बाजारभाव वाढतील की नाही आणि आजचे राजमा पिकाचे बाजारभाव म्हणजे 26 जानेवारीचे बाजारभाव हे कशा पद्धतीने हे देखील आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, मागील 1 ते 2 व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की 26 जानेवारी नंतर बाजारभाव हे वाढण्याची आपल्याला शक्यताही पाहायला मिळते. परंतु आजचा जर 26 जानेवारीचा बाजारभावाचा जर आपण विचार केला तर बाजारभाव हा आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये घसरलेला पाहायला मिळतोय. याचं कारण जर विचारात घेतलं आपण तर काय होत असतं, तर 26 जानेवारी नंतर बाहेरच्या राज्यामधून जसं की दिल्लीमध्ये प्रामुख्याने राजमा पिकाचं मेन मार्केट आहे, त्या जागेवरतून व्यापारी हे आपल्या महाराष्ट्रामध्ये राजमा पिकाची खरेदी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे राजमा पिकाच्या बाजारभावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली ह्या आपल्याला पाहायला मिळत असतात. तर मग आता बाजारभाव हे वाढतील का नाही सांगता येत नाही, परंतु थोड्या प्रमाणामध्ये अशी शक्यता आहे की राजमा पिकाचे बाजारभाव हे 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला वाढलेले पाहायला मिळतील. तर मग आज म्हणजे 26 जानेवारी या दिवशी राजमा पिकाचे बाजारभाव हे कशा पद्धतीने हे तुम्हाला सांगतो. तर वरूनचा जर आपण विचार केला तर वरून हा साधारणपणे 6,700 रुपये ते 7,000 रुपयापर्यंत प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये दर हा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर हा ब्राझील वाघ्याचा जर विचार केला आपण तर 7,000 ते 7,200 या भाव हा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ब्राझील वाघ्याचा जर विचार केला तर ब्राझील वाघ्याला साधारणपणे 8,000 ते 8,200 या प्रमाणामध्ये दर हा आपल्याला पाहायला मिळतोय. बरेच शेतकरी असे कमेंट्स करत होते की कुन्नी लाल असेल किंवा डायमंड असेल याचे बाजारभाव तुम्ही सांगत नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, डायमंड आणि कुन्नी लालचा जर विचार केला तर याची बाजारभाव हे आणखी डिक्लेअर झालेले नाहीत, कारण की जो या व्हरायटीचा माल आहे तो आणखी व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे बाजारभाव हे त्याचे आणखी स्थिर नाहीत. परंतु साधारणपणे जर विचार केला कुन्नी लालचा तर कुन्नी लाल ब्राझीलच्या साधारणपणे 1,000 रुपयांनी जास्त प्रमाणामध्ये विकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. डायमंड हा साधारणपणे कमीत कमी वरूनच्या दरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या भागामध्ये डायमंड आणि कुन्नी लाल याचे बाजारभाव कशा पद्धतीने माहिती असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की बाकीच्या शेतकऱ्यांना माहिती होईल. आमच्या भागामध्ये आणखी याचे बाजारभाव हे फिक्स झालेले नाहीत. तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, राजमा विक्री करायचा असाल तर साधारणपणे 2 ते 3 दिवस आपण थांबलेलं चांगलं, कारण की 1 ते 2 दिवसामध्ये बाजारभावामध्ये फरक हा आपल्याला 100% दिसणार आहे. आणि राजमा पिकाविषयी जर तुमच्या मनामध्ये कोणत्या शंका असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. आपण त्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला 100% देण्याचं काम करू. आणि आपण आता राजमा पिकाची बाजारभाव आहेत ते सारखे अपडेट्स आपल्याला पाहण्यासाठी मिळणार आहेत. त्यामुळे देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की पहिला व्हिडिओ सोडल्यानंतर सर्वात प्रथम नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला पहिल्यांदा व्हिडिओ हा बघण्यासाठी मिळेल. तर नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपण फेसबुकवरती देखील हे राजमा पिकाचे बाजारभाव असतील किंवा दुसरे जे व्हिडिओ असतील ते आपण अपलोड करत असतो. फेसबुकवरती जाऊन देखील आपल्या चॅनलला फॉलो नक्की करू शकता. धन्यवाद.